नोव्हेंबर 2025 इथे मी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती प्रकाश ज्योत संस्थेच्या मार्फत. ती याचिका हायकोर्टाने माझ्याकडे पॉवर नाही असं म्हणून आर्टिकल 226 मध्ये सन्मान्य हायकोर्टांना याचे पॉवर्स नाहीत म्हणून फेटाळली होती. त्याच्या विरोधात आम्ही SLP सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. काल माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश पारित करण्यात आलेला. त्याच्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांच्या अंतर्गत येणारा विषय आहे. हा दोन्ही सरकार म्हणून ह्याच्यावरती निर्णय घेता येईल आणि ह्याच्यात याचिका फेटाळली असा विषय नाही आहे. याचिका फक्त इतकंच सांगितलं आहे की सरकारच्या कोणत्याही पॉलिसी मॅटर्समध्ये न्यायालय हस्तक्षेप करणं हे योग्य नाही आहे. आणि माझं असंच म्हणणं आहे की आता जेव्हा स्पष्ट केलेलं आहे न्यायालयाने, तर सगळ्यांना माझी विनंती ही आहे की केंद्र सरकार एव्हिएशन मिनिस्ट्री येथे पत्रव्यवहार करून ज्यांना जर याची इच्छा आहे की माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव येण्याची माननीय नवी मुंबई एअरपोर्टला नाव देण्याची इच्छा आहे सगळ्यांची, तर सर्वांनी आपलं पत्रव्यवहार एव्हिएशन मिनिस्ट्री आणि महाराष्ट्र सरकार CM ऑफिसला करण्यात यावी. आणि असंच ऑर्डर आहे. आणि हा सध्या चेंडू हा दोन्ही सरकारच्या हातामध्ये आहे की प्रपोजल हे पाठवण्यात आलेलं आहे 2022 मध्ये. महाराष्ट्र सरकारने दोन्ही आपल्या सभेमध्ये प्रस्ताव पाठवून एकमतांनी पाठवलेला आहे. आता तो एव्हिएशन मिनिस्ट्रीकडे पाठवायची सेकंड प्रक्रिया होती, ती पाठवून पूर्ण झालेली. आता एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्येच हा प्रक्रिया बाकी आहे की त्यांना नाव द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं, काय स्क्रुटिनी बाकी आहे की नाही. माझा सगळ्यांचा एकच विषय आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने मार्ग मोकळा ठेवलेला आहे की सगळ्यांनी आपले पत्रव्यवहार एव्हिएशन मिनिस्ट्री येथे करण्यात यावे. सगळ्यांनी जर पत्रव्यवहार पाठवले की आपली अशी इच्छा आहे की माननीय लोकनेते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्ट याच्यात देण्याची जर सगळ्यांची इच्छा असेल, तर आपण पत्र पाठवावं किंवा बाकीचे संविधानिक मार्ग जर वापरले तर याच्यात नाव माननीय दिबा पाटलांचं येण्याची पूर्ण शक्यता आहे. पण कारण त्यांचं नावकरण नाही झालं ह्याच्यामुळे तो येतो आहे. ग्रुप ऑफ अडानी हे त्यांचे प्रायव्हेट पार्टनर्स आहेत म्हणून त्यांचा तो खाली नाव आलेला आहे. आणि जो सिटी असतो त्या सिटीचं नाव प्रत्येक एअरपोर्टला दिलं जातो. आणि सेकंडमध्ये कसं असतं की जे राज्याची सरकार असते ते आपला प्रस्ताव पाठवतो युनियन ऑफ इंडिया एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये. आणि तो एव्हिएशन मिनिस्ट्री जे असते ते आपला जो काही त्यांचा निर्णय असतो मेजरली आणि मॅक्झिममली की जो राज्य सरकार पाठवतो तोच मंजूर केला जातो. आणि असं जर सगळ्यांनी जर विनंती सरकारकडे केली तर तेच नाव येणार. काय वाटतं तुम्हाला यातून या प्रक्रियेतून? आता सरकार ज्याप्रमाणे सांगतं की दिबांचंच नाव लागणार आहे, ही प्रक्रिया अगदी स्पष्ट होते आता? बिलकुल स्पष्ट होते. जर सरकारची इच्छा असेल तर काय दुसरं कोणतं नाव लागू शकत नाही. कारण हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करून टाकलेलं आहे. सरकारची नीती आहे. सरकारच्या आता चेंडू पूर्ण सरकारच्या हातात आहे. बरेच लोकांचा गैरसमज आहे की ही याचिका फेटाळलेली आहे. वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही ऑर्डर बघाल तर त्याच्यामध्ये योग्य ते डायरेक्शनच दिलेले आहेत. ते डिस्पोज ऑफ केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे तुम्ही या बाबतीत पाठपुरावा करावा असे स्पष्ट निर्देश त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये आहेत. परंतु बरेचसे राजकीय मंडळी आहेत, काही संघटना आहेत जे फक्त आंदोलनाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करतायत. आणि हा लढ्याचा वापर करून बरेच लोकांनी नॅशनल एअरपोर्ट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत. काही समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. ह्या लोकांना फक्त हे कुठंतरी ह्या याचिकेचा जो निर्णय झालेला आहे त्यांच्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग एक प्रकारे बंद झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना ते दुःख झालेलं आहे. परंतु ते दुःख व्यक्त करताना त्यांनी याचिका करता म्हणून मी विकास पाटील आहे आणि याचिका करता म्हणून मला पूर्ण दोषी ठरवलं जात आहे. तर मी आवाहन करतो नागरिकांना, प्रकल्पग्रस्तांनी मला जे काय आरोप लावणारे जे व्यक्ती आहेत तथाकथित त्यांनी ती ऑर्डर व्यवस्थित त्याच्या पडताळणी करावी, अवलोकन करावं. एवढंच मी म्हणू शकतो की दिबा पाटलांचा जो काय लढा होता तो अपूर्ण ठेवण्यामागे प्रकल्पग्रस्तांचे लीडरच त्याला कारणीभूत आहेत. आणि आम्ही फक्त शासनातर्फे जी काही दिरंगाई होत आहे त्याच्यामध्ये जी की प्रकल्पग्रस्तांमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे आणि ह्याचा निर्णय लवकरात लवकर लागावा याच्यासाठीच ही याचिका दाखल केलेली होती. तरी जे कोणी लीडर आहेत त्यांनी याच्या पुढचा पाठपुरावा केला तर मला असं खात्री आहे की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव निश्चितच लागेल 100%. बरेच लोकांचा एक वैयक्तिक स्वार्थ आहे की त्यांना ह्या प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून त्यांच्या भावनांचा आधार घेऊन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे बऱ्याच लोकांनी घेतलेले त्यांची पडताळणी तुम्ही करू शकता. आणि परंतु दुर्दैवाची ही गोष्ट आहे की त्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचं जी प्रमाण आहे ते एवढं नगण्य आहे की आज जर प्रकल्पग्रस्तांना फक्त खेळवत राहिलेले आहेत ह्या नावाच्या पाठीमागं,
त्यांची गरज काय प्रकल्पग्रस्तांची, त्यांना नोकऱ्या पाहिजे, रोजगार पाहिजे, परंतु ते दिलं जात नाही. त्याच्यामुळे त्यांना ते दुःख होणारच आहे. पण आता हे तर निश्चित झालेलं आहे की आता कॉम्पिटंट ऑथॉरिटी जे आहे ते नागरी विमान वाहतूक विभागाचं आहे. त्यांचे जे मिनिस्टर आहेत आणि युनियन ऑफ इंडिया यांच्याचकडे जर योग्य जर पाठपुरावा जर झाला तर ह्या सुप्रीम कोर्टाचा डायरेक्शन यांचा दबाव त्यांच्यावर आता निश्चितच झालेला आहे. आणि त्यांनी मला असं मी विनंती करतो की प्रकल्पग्रस्तांनी पण मोठ्या संख्येनं नेतृत्वावर विसंबून न राहता स्वतः देखील पत्रव्यवहार जर केला लाखोंच्या संख्येनं तर मला असं वाटतं की निश्चित दिपा पाटलांचं नाव मिळाल्याशिवाय राहणार नाही.